नगरपालिका निवडणुकांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना मी मात्र पूर्णपणे वेगळ्याच परिस्थितीत होतो। राज्यभरातील अनेक मोठे नेते एकत्र येऊन केवळ धनंजय मुंडे यांना लक्ष करत होते। त्या सगळ्या घडामोडी पाहता एक गोष्ट प्रखरपणे जाणवली की आपल्यात काहीतरी ताकद आहे, म्हणूनच एवढ्या मोठ्या पातळीवर आपल्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत। कदाचित त्यांना वाटत असावं की हे व्यक्तिमत्व आपल्यावर भारी पडेल। सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यूट्यूब चॅनलवर सतत नकारात्मक वातावरण तयार करण्यात आलं। तरीही या सर्व बदलाला न जुमानता परळीच्या मायबाप जनतेचे महायुतीच्या पाठीशी जनतेने भक्कमपणे उभं राहत ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असंही मुंडे म्हणालेत। समोर एक गोष्ट बोलायची आहे, तेवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवणार। ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं। मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो। सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते। मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले। त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुरून उरत। तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूबचे चॅनल एवढं भान केलं की तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागं भरभक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला। नगराध्यक्ष पदाचे आपले विजयी उमेदवार ज्यांनी आपल्या नावाने बाजीराव भैयाला पद्मश्री दिलेली, 16,000 मताच्या फरकाने, बरोबर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांचा परस्पर व्यवहार केलाय। आम्हाला गोव्यामध्ये डांबून दानवे यांनी हा व्यवहार केला। आम्हाला ही बाब कळताच आम्ही तिथून निसटलो आणि याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केलाय। जिल्हा प्रमुख दानवेंनी माझ्यावर व माझे सहकारी ललिता सुरेश सोनवणे यांच्यावर आरोप केले की आम्ही भाजपच्या संपर्कात होतो, आम्ही काही आर्थिक व्यवहार केला। परंतु मी त्याचं खंडन करतो आणि हे सर्व आरोप दानवेंचे खोटारडेपणाचे आणि स्वतः केलेल्या पापावर पांघरून घालण्याचे आहेत। आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले होते की निवडणुकीपासून तटस्थ राहा आणि म्हणून हे सर्व कटकारस्थान आम्हाला 9 लोकांना एकत्रित करून आम्हाला डांबून ठेवून दानवेंनी 8-10 दिवस फिरवलं आणि त्यांनी आमचा परस्पर सौदा केला। ते सर्व आम्ही हाणून पाडलं आणि म्हणून दानवेंनी माझ्यावर आरोप केलेले आहेत। उद्धव साहेबांचा विचार आम्ही उद्धव साहेबांची जेव्हा भेट घेतली तेव्हा उद्धव साहेबांनी जो आदेश आम्हाला या ठिकाणी दिला होता त्या आदेशाचं आम्ही पालन केलं। त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर आम्ही भाजपच्या संपर्कात होतो अशा प्रकारचा दानवेंनी जो आरोप केला, आम्ही भाजपच्या संपर्कात नव्हतो तर माननीय आम्ही उद्धवजींच्या संपर्कात होतो, माननीय संपर्क प्रमुख घोसाळकर साहेबांच्या संपर्कात होतो, आम्ही मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या संपर्कात होतो। त्यांना ही सर्व इत्थंभूत माहिती आम्ही त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे सांगितली आणि त्यावर त्यांनी आमची विनंती मान्य करून अंबादास दानवे यांनी केलेलं कटकारस्थान, आर्थिक घोटाळा हा सर्व त्यांचा या ठिकाणी उलथून लावला आणि आमच्या विनंतीला उद्धव साहेबांनी मान दिला, आम्हाला न्याय मिळाला आणि म्हणून
अंबादास दानवेंनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले, याचा खुलासा करण्यासाठी मी आज खास पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला फिरवला आणि तुमचा परस्पर सौदा केला. परस्पर सौदा केला याचा अर्थ काय? परस्पर सौदा केला याचा अर्थ आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आमच्या सदस्यांची सौदेबाजी त्यांनी केली, जी की उद्धव साहेबांना अभिप्रेत नव्हती. काय त्या सौद्याची रक्कम काय होती सांगता येईल? आता त्यांचा परस्पर सौदा किती झाला तो आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु त्यांनी गेली 8 दिवस आम्हाला आमचे मोबाईल काढून घेतले, आमचा सोबत त्यांचा भाऊ दिला, बॉडीगार्ड दिले, आम्हाला कोणाशी बोलायचं नाही, आम्ही कोणाशी फोनवर संपर्क साधायचा नाही, आम्हाला डांबून ठेवलं गेलं हॉटेलमध्ये आणि आम्हाला संपर्कापासून वंचित ठेवलं. आणि म्हणून त्यांनी काय सौदा केला हे मला सांगता येणार नाही. तुम्ही 8 दिवस बाहेर होतात तर तुम्हाला कुठे कुठे नेण्यात आलं? आम्हाला 4-5 ठिकाणं त्यांनी बदलली. आम्हाला सुरुवातीला इगतपुरीला नेलं, त्यानंतर आम्हाला नवी मुंबईला नेलं, त्याच दिवशी परत ठाण्याला आणलं, ठाण्याला 2 दिवस ठेवलं, तिथून पुढं आम्हाला या ठिकाणी आणखी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं, कर्जतला नेण्यात आलं आणि कर्जतून आम्हाला थेट गोव्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि गोव्याहून आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका त्यांनी स्वतःची करून घेतली विरोधकांच्या तावडीतून, तसं आम्ही सुद्धा दानवेंच्या तावडीतून आम्ही सुटका केली, तिथून बाहेर पडलो आणि उद्धवजींच्या संपर्कात गेलो. उद्धवजींना ही सगळी माहिती आम्ही सांगितली. आम्ही कोणाच्याही भाजपच्या संपर्कात गेलो नाही, आम्ही कुठल्याही आर्थिक आमिषाला बळी पडलो नाही आणि त्याचा राग म्हणून त्यांनी आमच्यावरही आरोप केलेले आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.